ही मोठी नात आहे ना, खोटी खोटी आहे. हा पण तुझी गौरी आहे ना, सुनबाई, ती मात्र माझ्या ताब्यात आहे म्हणजे होती. होती, कारण आता ती या जगात नसणार. कायमची संपली. काय? कायमची संपली म्हणजे? अगं, संपली म्हणजे साधा सोपा अर्थ कळत नाही का तुला? संपली म्हणजे ती कायमची सोपी गेली. अगं काय झालं, ह्याची मोठी सून आणि ह्याची खोटी खोटी नात इथे यायला निघाले होते. गाडीने प्रवास चालला होता आणि अचानक गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला. तो झाला म्हणजे मी आणि मग सगळं धडाम धूम. राणी आजी, याचा अर्थ ती डेड झाली? ती आय मीन गौरी का पौरी, हुएवर शी इज. गौरी पौरी. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला म्हटल्यानंतर माणूस काय जगणार आहे का? आणि म्हणून मग एवढी आनंदाची बातमी मी माझ्या दादाला सांगायला आली. दादा, सगळं संपलंय रे दादा, सगळं संपलंय, संपलंय, संपलंय. आता ही सगळी प्रॉपर्टी आहे ना, ती माझ्या अनेकाच्या नावे होणार आणि मग आम्ही तिघी जणी मिळून इथे राज्य करणार. ए दादा, तुला काय वाटलं रे? तुला आणि वहिनीला असंच मारून टाकणार, संपवणार असं वाटलं? हा, मी तुम्हा दोघांना अजिबात मारून टाकणार नाही. अरे तुम्हाला काय मारायचं, काय मारायचं? आधीच मेलायत तुम्ही, अर्ध मेले झालेला आहात. अर्धी लाकडं गेली तिकडे. मग तुम्हाला नाही मारणार. तुम्हाला हे असंच रडत कणत असंच आयुष्य काढायला लावणार. असंच कुथत 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 आयुष्य गेलं पाहिजे. देवा मरण दे, कामिनी मरण दे. मरण मागितलं तरी ही कामिनी तुम्हाला मरण देणार नाहीये. असंच खितपत पडून ठेवणार. सावकाश. आजोबा, तुम्हाला काहीच होणार नाही. हा, तुम्ही काळजी नका करू. अरे काय काय झालं दादा? काय झालं दादा? पडलेत, त्यांना लागले म्हणून डॉक्टरांकडे घेऊन अरे बापरे, आम्ही पण येतो ना. काही गरज नाही. रिश, रिश, ती कालच्यापणे रिश टुगेदर. रिश गेला, आता मी पण जाते. ए तू, तुला जायची काय गरज आहे? जाऊ दे ना, गेला तर. आणि त्या कमळीचं सोडणार. हे बघ, ती जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ती चढा आणि कमळी चढाय हे तुम्ही मला आज सांगताच. वाव वाव. झालं? काय करायचं ग तुझं? हा, कसं कसं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि काय किती शिकवायचं? सोडून दे, सोडून दे, सोडून दे. मी काय म्हणते, तुला यायचंय का त्या गौरीला बघायला? रामनाम सत्य. नो नो नो, अरे आय एम नॉट इंटरेस्टेड. अगं ए, काय करायचं हिचं? पण मला बघायचं. चल नाही, चल 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 चल. गौरी, गौरी, तू काळजी करू नकोस. तुला काही होणार नाही. मी आलोय ना, बघ तुझ्या समोर तुझा राजन आहे. इतक्या वर्षांनी आपण असे भेटू असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. मला माफ कर गौरी. किती वर्ष तुमचा शोध घेतोय मी आणि तुमची अशी अवस्था माझ्या. गौरी,
गौरी बघ ना माझ्याकडे बघ ना महेश बोल ना गौरी हे गौरी डॉक्टर हिला बरं वाटेल ना बरी होईल नाही हो सर डोंट वरी आम्ही लवकरात लवकर त्यांना आता इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करू डोंट वरी हां शिफ्ट करा नर्स कसं आहे आता आजोबा? आता ते ठीक आहेत थोडंसं मुका मार लागलाय त्यांना तुम्ही त्यांना मालिश आणि औषधं वेळेवर द्या ते लवकर ठीक होतील ठीक आहे आम्ही घेतो काळजी. पण मला एक गोष्ट सांगा त्यांना काही स्ट्रेस आहे का म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? कारण आम्ही त्यांचे हार्टबीट चेक केले तर आमच्या हे लक्षात आलं की त्यांचं बीपी सुद्धा हाय झालंय काय काळजी करण्यासारखं नाही ना. घाबरायचं असं कारण काही नाहीये पण त्यांनी टेन्शन नक्कीच घेतलंय एवढं खरं आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला बी 2 दिवसापासून असंच वाटायलंय. म्हणजे त्यासनी काहीतरी सांगायचंय पण काय सांगायचंय तेच कळना झालंय. ठीक आहे डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता पण त्यांची थोडी काळजी घ्या. थँक्यू. कमळे अन्नपूर्णा आजींना माहित नाही ना आपण त्यांना इथे घेऊन आलो होते? अहो नाही आपण जेव्हा निघालो घरात ना तेव्हा ते दोघं बी घरला नव्हते. त्यासनी कधी सांगणार. ठीक आहे आता कळवायला पाहिजे ना त्यांना. मी येतो त्यांना कळू.